नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये ताराबाई शिंदे यांच्याबद्दलची माहिती पाहूया। भारताच्या इतिहासात अनेक थोर समाजसुधारक होऊन गेले, पण काही व्यक्तिमत्व अशी असतात जी काळाच्या पुढे जाऊन विचार करणारी असतात। अशाच एका झुंजार, विद्रोही आणि विचारवंत स्त्री म्हणजे ताराबाई शिंदे यांच्याबद्दल आपण माहिती पाहूया। ताराबाई शिंदे म्हणजे 19व्या शतकातला एक धाडसी आवाज, ज्यांनी पितृसत्ताक समाज आणि जाती व्यवस्थेला थेट आव्हान दिलं। त्यांचं पुस्तक स्त्री पुरुष तुलना हे भारतीय स्त्रीवादी साहित्यातलं पहिलं आधुनिक ग्रंथ मानलं जातं। आपण ताराबाईंचं जीवन, त्यांचं कार्य आणि त्यांचा वारसा याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत। ताराबाई शिंदे यांचा जन्म 1850 साली बुलढाणा वराड प्रांतात झाला। त्या केवळ लेखिका नव्हत्या, तर सत्यशोधक समाजाच्या संस्थापक सदस्यही होत्या। त्यांनी समाजातील स्त्रियांच्या शोषणाविरुद्ध आणि पुरुष प्रधान संस्कृती विरुद्ध लिहिलं। त्यांचं धैर्य आणि विचार आजही आपल्याला प्रेरणा देतात। या व्हिडिओमध्ये आपण त्यांच्या बालपणापासून ते त्यांच्या साहित्यापर्यंत पाहणार आहोत। ताराबाई शिंदेंचं प्रारंभिक जीवन याविषयी चर्चा करूया। ताराबाई शिंदेंचा जन्म 1850 साली बुलढाणा येथे एका मराठा कुटुंबात झाला। त्यांचे वडील बापूजी हरी शिंदे हे जमीनदार आणि महसूल उपायुक्त कार्यालयात मुख्य लिपिक होते। त्यांनी 1871 साली हिंट टू द एज्युकेटेड नेटिव्हज नावाचं पुस्तक लिहिलं होतं, ज्यामुळे त्यांचे प्रगतशील विचार दिसून येतात। ताराबाई ही त्यांची एकुलती एक मुलगी होती। 4 मुलांच्या पाठीवर झालेली मुलगी ताराबाई बापूजी शिंदे सधन जमीनदार आणि सरकारी कार्यालयात हेड क्लार्क होते। महात्मा फुलेंचे सुधारणावादी विचार त्यांना पटायचे, म्हणून त्यांनी ताराबाईंना मुलगी म्हणून वेगळं मानलं नाही, मुलांच्या बरोबरीने वाढवलं। त्या काळी मुलींसाठी शाळा नव्हत्या। बापूजींनी ताराबाईंना घरी शिकवलं, मराठी, संस्कृत आणि इंग्रजी भाषेची ओळख करून दिली, वाचायला आणि नव्या गोष्टी शिकायला प्रोत्साहन दिलं। चूल आणि मूल हेच बाईचं विश्व आहे हे समजण्याचा तो काळ होता। ताराबाई मात्र त्या पलीकडचं विश्व समजून घेत वाढल्या। घराबाहेरचे व्यवहार सांभाळण्यातही त्या कुशल झाल्या। मग ते घोड्यावर बसून शेतातला कारभार पाहणं असो की कोर्ट कचेरीची कामं असो, एरवी पुरुषांच्या मानल्या जाणाऱ्या कामातही त्यांना चांगली गती होती। जगावेगळं जगणाऱ्या ताराबाईंना जगाचं भान होतं। आसपासच्या स्त्रियांचं जगणं, त्यांची कुचंबना त्या पाहत होत्या। त्यामुळं लग्न आणि सांसारिक जबाबदाऱ्यामध्ये अडकून पडायला त्यांचं मन राजी नव्हतं। आपल्याला लग्न करायची इच्छा नाही असं त्यांनी वडिलांना सांगितलं। लाडक्या मुलीचं मन जपायचं की जनरीत सांभाळायची, अशा कात्रीत सापडलेल्या बापूजी शिंदेंनी मध्यम मार्ग सुचवला। ताराबाईंनी लग्नानंतर परक्या घरी जायला लागू नये म्हणून त्यांनी घर जावई होईल असा वर निवडला। ते हेही ताराबाईंना मान्य नव्हतं, पण नाखुशीने त्यांनी हे लग्न केलं याची खंत त्यांच्या मनात जरूर राहिली। पण स्त्री म्हणून वाट्याला आलेल्या या स्वानुभवाने त्यांच्या विचारांना आणखी धार आली। ताराबाई शिंदे हे व्यक्तिमत्व आणि त्यांचे विचार समाजासमोर आले ते त्यांनी लिहिलेल्या स्त्री पुरुष तुलना या पुस्तकांमुळे। हे पुस्तक त्यांनी 1882 मध्ये वयाची 30 पार केल्यानंतर लिहिलं। त्यांच्या जीवन काळात प्रकाशित झालेलं त्यांचं हे एकमेव पुस्तक, ज्यात त्यांनी स्त्री पुरुष नात्यात पुरुषांना झुकतं माप का, सर्व दोषांचं खापर स्त्रियांच्या माथी का मारलं जातं, स्त्रियांच्या दुःखाला जबाबदार कोण, अशा स्त्री पुरुष समतेच्या मुळाशी असणाऱ्या प्रश्नांची परखडपणे चर्चा केली। महात्मा फुलेंच्या सत्यशोधक विचाराचं बाळकडू ताराबाईंना घरातून मिळालं। फुले म्हणायचे, हिंदू धर्म ब्राह्मणांना वरचे आणि शूद्राती शूद्रांना हीन मानतो, कारण तो ब्राह्मणांनी रचलेला धर्म आहे। हाच विचाराचा धागा पुढे नेत ताराबाई म्हणतात की हा धर्म स्त्रियांना कमी लेखतो, त्यांची तडफणूक करतो, कारण तो पुरुषांनी लिहिलेला आहे। याच पुरुष जातीला प्रश्न विचारण्याचं काम त्यांनी स्त्री पुरुष तुलना या आपल्या पुस्तकातून केलं। हे पुस्तक 1882 साली प्रकाशित झालं। आज
पुस्तक प्रकाशित झालं तरी चालेल इतके हे विचार आजही समर्पक आहेत. सत्यशोधक समाज आणि ताराबाईंची भूमिका. सत्यशोधक समाजाची स्थापना 24 सप्टेंबर 1873 साली झाली. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी या सत्यशोधक समाजाची स्थापना केली. हा समाज जातीव्यवस्था आणि पितृसत्तेला विरोध करणारा होता. ताराबाई या समाजाच्या संस्थापक सदस्य होत्या. त्यांचे वडील आणि कुटुंब याच सत्यशोधक समाजाशी जवळचं नातं होतं, ज्यामुळे ताराबाईंना या चळवळीत सक्रिय सहभाग घेता आला. सत्यशोधक समाजानं स्त्रियांच्या शिक्षणाला आणि सामाजिक समतेला प्रोत्साहन दिलं. ताराबाईंनी या समाजाच्या विचारधारेतून प्रेरणा घेऊन आपलं लेखन केलं. त्यांनी केवळ लेखनच केलं नाही तर प्रत्यक्ष समाजात बदल घडवण्यासाठी काम केलं. त्यांचं आणि महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं नातं खूप जवळचं होतं. महात्मा फुल्यांनी ताराबाईंना चिरंजीविनी अर्थात प्रिय मुलगी असं संबोधलं आणि त्यांच्या स्त्री पुरुष तुलना या पुस्तकाचं कौतुकही केलं. ताराबाईंनी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून उच्च जातीच्या पितृसत्तेला आणि स्त्रियांवरील अन्यायाला विरोध केला. त्यांनी समाजातील दुपट्टीपणावर बोट ठेवताना पुरुषांच्या दोषावरही भाष्य केलं. स्त्री पुरुष तुलना एक क्रांतिकारी ग्रंथ. ताराबाई शिंदे स्त्री पुरुष तुलना एक क्रांतिकारी ग्रंथ याविषयी चर्चा आपण करूया. ताराबाई शिंदेची स्त्री पुरुष तुलना हे 1882 साली प्रकाशित झालेलं पुस्तक भारतीय स्त्रीवादी साहित्यातील मैलाचा दगड आहे. हा 42 पानांचा निबंध आहे, ज्यामध्ये ताराबाईंनी पितृसत्ताक समाज आणि जाती व्यवस्थेवर टीका केली आहे. हे पुस्तक एका खटल्यामुळे प्रेरित झालं. 1881 मध्ये घडलेल्या या घटनेनं व्यथित होऊन ताराबाईंनी स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक लिहिलं. सुरत मधल्या विजयालक्ष्मी या ब्राह्मण विधवा महिलेशी संबंधित ही घटना होती. ही महिला गर्भवती झाली. समाजाच्या भीतीनं तिनं नवजात अर्भकाला मारून टाकलं. तिच्या विरोधातला खटला चालला. मॅजिस्ट्रेटनं कोर्टात तिला फाशीची शिक्षा झाली. ती बदलून मुंबई हायकोर्टानं जन्म ठोठावली. विजयालक्ष्मीनं शिक्षेच्या माफीची याचना केल्यानंतर 5 वर्ष सक्त कैदेची शिक्षा झाली. ही सविस्तर माहिती मे 1881 मध्ये टाइम्स ऑफ इंडिया मध्ये छापून आली. ती ताराबाईंनी वाचली. न्यायालयानं शिक्षेत माफी दिल्याच्या विरोधात पुणे वैभव आणि त्यासारख्या सनातनी विचाराच्या वृत्तपत्रांनी टीकेची झोड उठवली. अनैतिक संबंध करणाऱ्या स्त्रीला माफी मिळतेच कशी हे त्यांचं म्हणणं होतं. यावर ताराबाईंचं म्हणणं होतं की अशा संबंधाची शिक्षा एकट्या स्त्रीलाच का दिली जाते. ताराबाईंना लेखनासाठी प्रवृत्त केलं. ताराबाईंनी या निबंधातून समाजातील स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायावर प्रकाश टाकला. त्यांनी प्रश्न विचारला, स्त्रियांवरच दोष का, पुरुषांचे दोष का पाहिले जात नाही. ताराबाईंनी हिंदू धर्मग्रंथांना स्त्रियांच्या शोषणाचं मूळ ठरल्याचा आरोप केला. हे त्या काळात खूपच वादग्रस्त होतं. त्यांनी लिहिलेलं स्त्रियांमध्ये जसे दुर्गुण आहेत तसे पुरुषांमध्येही ते काटोकाट भरलेले आहेत. त्यांनी स्त्रियांचं शोषण, उपेक्षा आणि यातनांवर पोटतिडकीनं लिहिलं. त्यांचा हा निबंध केवळ टीका नव्हता तर समाजाला आरसा दाखवणारा होता. ताराबाई लिहितात, स्त्री ही पुरुषांपेक्षा अधिक शोषक, अल्पसंतुष्ट आहे, तरीही तिच्या वाट्याला उपेक्षा आणि यातना येतात. या शब्दांनी त्यांनी स्त्रियांच्या भावनिक आणि सामाजिक कुचंबनेचं वर्णन केलं. ताराबाई आपल्या लेखनाला निबंध म्हणतात. हा निबंध मी माझ्या देश भगिनींचा अभिमान धरून रचला आहे. या भगिनी भावाच्या भावनेनं त्या लिहितात, सत्यशोधक विचाराचं बाळकडू आणि स्त्री पुरुष समतेचे संस्कार याच्या मुशीत घडलेल्या ताराबाईंचे विचार स्पष्ट तर आहेतच, त्याची मांडणीही तर्कशुद्ध आहे. स्त्रियांना पुष्कळ तऱ्हेनं दोष दिलेले वाचनात येतात, पण जे दोष स्त्रियांच्या अंगी आहेत तेच पुरुषात अजिबात नाहीत काय. जशा बायका लबाडी करतात तसे पुरुष करत नाहीत काय, असे विचारून ताराबाईंनी पुरुषांच्या कुकर्माची यादी विचारतात. चोरी, शिंदळकी, खून, दरोडे, दगाबाजी, सरकारी पैसा, लाच खाणे, खऱ्याचे खोटे, खोट्याचे खरे करणे, यातून एकही अवगुण पुरुषात नाही काय. स्त्रियांवर अडाणी आणि अविचारी म्हणून शिक्का मारणाऱ्यांना त्या विचारतात, तुम्ही शहाणे आहात खरे, पण इकडे कारागृहात जाऊन पाहावे,
तो पाय ठेवण्यास देखील जागा मिळत नाही, इतकी तेथे आपल्या देशबांधवांची दाटी असते. असे किती कारागृह बायकांनी भरलेले दाखवा, जिथे तुमची 2-3 हजार मंडळी, त्यात फार झाले तर 100 देखील स्त्रिया निघणार नाहीत. विजयालक्ष्मी सारख्या कोंडीत सापडलेल्या विद्वांना दोष देणाऱ्या पुणे वैभव सारख्यांना त्या सुनावतात, जशी लाच घेणारास 1 पट तर देणारास 2 शिक्षा केली आहे, त्याचप्रमाणे या कामात देखील त्यांनी सक्त कायदा करावा की स्त्रियांना 1 पट तर पुरुषाला 2 सक्तीची शिक्षा होत जाईल, असे का असू नये. त्यांचा हा युक्तिवाद योग्यच आहे. पुस्तकाच्या प्रकाशनानंतर सनातनी समाजानं ताराबाईंवर टीकेची झोड उठवली, पण ज्योतिराव फुलेंनी त्यांचं कौतुक केलं. पुस्तकाच्या 500 प्रती छापल्या गेल्या आणि त्याची किंमत ही 9 आणे होती. पण समाजाच्या विरोधामुळं ताराबाईंनी नंतर काही प्रकाशित केलं नाही. ताराबाई शिंदेचं स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक म्हणजे त्या काळातलं एक धगधगता विरोध होता. धार्मिक ग्रंथ आणि समाजातील दुपट्टीपणा आणि स्त्रियांवरील अन्याय यावर त्यांनी अत्यंत निर्भीडपणे लिहिलं. पण या सगळ्याला सुरुवात झाली होती त्यांच्या आयुष्यातील पहिल्या टप्प्यातच, जिथे त्यांनी शिक्षण, विचार आणि सत्यशोधक चळवळीचा प्रभाव अनुभवला होता. स्त्री पुरुष समानतेची वैचारिक मांडणी 1882 साली हा ग्रंथ प्रकाशित झाला. तो त्या काळातच नव्हे तर आजही वाचताना अस्वस्थ करतो, विचार करायला भाग पाडतो. नाव होतं स्त्री पुरुष तुलना. लेखिका होत्या ताराबाई शिंदे. हे केवळ पुस्तक नव्हतं तर एका स्त्रीचा समाजाविरुद्ध रोष, अन्यायाविरुद्धचा आवाज आणि स्त्री पुरुष समानतेचा धगधगता संदेश होता. या ग्रंथात त्यांनी अनेक धार्मिक ग्रंथातील स्त्रीविषयक संकल्पनांवर टीका केली. त्या म्हणतात, जर पुरुष चुका करतो तर समाज त्याला माफ करतो, पण ती चूक स्त्रीकडून झाली तर तिला अपमान, बहिष्कार आणि मृत्यूसारख्या शिक्षा दिल्या जातात. या ग्रंथात त्यांनी तत्कालीन ब्राह्मण समाजातील दांभिकता, स्त्रियांवरील अत्याचार आणि विधवांच्या स्थितीवर जळजळीत भाषेत प्रकाश टाकला आहे. महात्मा फुले यांनी स्वतः त्या ग्रंथाची प्रशंसा केली होती. त्यांनी म्हटलं, जर हे पुस्तक कोणत्याही इंग्रज महिलेला लिहिलं असतं तर त्याचा गौरव झाला असता, पण ही तर आपल्या देशातील स्त्री आहे. या ग्रंथात कुठेही सौम्यता नाही, कारण तो वेदना आणि अन्यायातून जन्मलेला होता. ताराबाईंचा प्रत्येक शब्द जणू लढा देतो. अन्यायाविरुद्ध, विषमतेविरुद्ध, पुरुष सत्तेविरुद्ध हा ग्रंथ आजही आधुनिक स्त्रीवादाचं मूळ मानला जातो. ताराबाईंचा वारसा आणि प्रभाव. 1975 साली आंतरराष्ट्रीय महिला वर्ष साजरं झालं. त्यावेळी स्त्री पुरुष तुलना पुन्हा समोर आलं. त्यानंतर स्त्री अभ्यासकांनी या पुस्तकाची समीक्षा केली. आपले परखड विचार निर्भीडपणे मांडणाऱ्या ताराबाईंच्या लेखनाला उजाळा मिळाला. त्यांनी पेरलेल्या क्रांतिकारी बीजांना पुन्हा खतपाणी मिळालं. 1995 मध्ये बीजिंगमध्ये आंतरराष्ट्रीय महिला परिषद झाली. त्यावेळी प्रवेशद्वाराला ताराबाई शिंदेचं नाव दिलं गेलं होतं. आज या पुस्तकाचे हिंदी, इंग्रजी अनुवाद उपलब्ध आहेत. मेकर्स ऑफ मॉडर्न इंडिया या इतिहास तज्ञ रामचंद्र गुहा यांनी संपादित पुस्तकात ताराबाई शिंदेच्या लेखनाचा समावेश आहे. भारतीय स्त्रीवादाची नाळ आता या पुस्तकाशी जोडलेली आहे. ताराबाई शिंदेचं कार्य फक्त 19व्या शतकापुरतं मर्यादित नव्हतं. त्यांचं स्त्री पुरुष तुलना पुस्तक इंग्रजीत अनुवादित झालं आणि जगभरातील स्त्रीवादी चळवळींना प्रेरणा मिळाली. सुशी थारू आणि के ललिता यांनी म्हटलं, भक्ती काळातील कवितेनंतर स्त्री पुरुष तुलना हा पहिला पूर्ण नारीवादी तर्क आहे. ताराबाईंनी पितृसत्ताक समाजाच्या वैचारिक ढाच्यावर हल्ला करून स्त्रियांच्या समस्याचं विश्लेषण केलं. त्यांनी दाखवून दिलं की सर्वत्र स्त्रिया समान शोषणाला बळी पडतायत. ताराबाईंचं लेखन आजही प्रासंगिक आहे. त्यांनी स्त्री पुरुष समानतेची मागणी केली आणि समाजाला विचार करण्यास भाग पाडलं. त्याचं नाव आधुनिक स्त्रीवादी चळवळीत आदरानं घेतलं जातं. मित्रांनो, ताराबाई शिंदे म्हणजे एक क्रांतिकारी आवाज, ज्यांनी समाजाला बदलण्याचं धैर्य दाखवलं. त्यांचं जीवन, त्यांचं लेखन आणि त्यांचा वारसा आपल्याला शिकवतो की अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी एक आवाज पुरेसा आहे. ताराबाईंनी आपल्या लेखणीतून समाजाला आरसा दाखवला आणि स्त्रियांच्या हक्कासाठी लढण्याची प्रेरणा दिली. आज आपण ताराबाई शिंदेच्या जीवनाचा
आणि कार्याचा प्रवास पूर्ण केला. त्यांचं स्त्री पुरुष तुलना वाचायला विसरू नका आणि त्यांचे विचार आपल्या आयुष्यात कसे आणता येतील याचा विचार करा. या व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला ताराबाई शिंदेबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढच्या व्हिडिओसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.